नका, अजूनही फायनल खेळायची आहे. टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ, चला लवकर. आता बॅटरला विनंती करतोय, जास्त आता चेंडू चूज करत बसू नका. 10x क्वालिटीचे हेवी ड्युटीचे चेंडू आहेत. लगा तो 6 आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अभय आलाय, तर बॅटिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सौरव मिश्रा, तर त्याच्या साथीने आलाय कुणाल तडियल. काय बॅटिंग दाखवलंय या दोन्ही खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दोन संघ मीरा भाईंदरचे. आमच्या मान्यवर कक्षामध्ये देखील NP स्पोर्ट्सचे ओनर नितीनजी वारे आहेत. त्यांच्याकडे देखील बघितलं तर निश्चितच मीरा भाईंदरचा ब्रँड आहे. शुभेच्छा देऊया एकूणच या सामन्याला. त्यानंतर टीम 94 कामन सुद्धा मला वाटतं इथे उपस्थित झाली आहे, त्यांचंही करूया स्वागत. सेमीफायनल मॅच सुरू होते मित्रांनो. शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉल आहे, हा तडाखा सौरव मिश्राचा. सुपर बॅटिंग, षटकार. 3 षटकाच्या मॅच मध्ये अशी धुवाधार फटकेबाजी पहिल्या बॉल पासून पाहायला मिळते आणि ती सुरुवात झाली. JTC लाईव्ह 25,000चा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत. तुम्ही एक सबस्क्राईबचं बटन दाबलं तर तुमच्या अकाउंट मध्ये देखील चांगल्या लाईक्स येतील. मात्र आमच्या कॅमेरा पर्सनचं देखील कौतुक आहे. समीश मोरे आहेत, प्रीत आहेत, दिविश पाटील, या तिघांचं कौतुक आहे. जबरदस्त डोळ्यात तेल घालून काम केलंय. इथे समोर टाकलंय, चेंडू हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, टोले जंग फटकाय. व्हॉट अ कॅच. कबीर सिंग ॲट इज व्हेरी बेस्ट. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय परतीचा प्रवास, तो म्हणजे सौरव मिश्रा यांचा. फलंदाज बाद. काय बोलता. अगदी विकेट बघा दुसऱ्या चेंडूवर आले. बऱ्याच प्रेक्षक आता बघतायत एकूणच ती मोहर कोण उमटवणार आहे त्या मुख्य ट्रॉफीवर. मात्र या एकूणच स्पर्धेचा अजून एक मोठं वैशिष्ट्य ते म्हणजे ट्रॉफीज. या क्रिस्टल ट्रॉफीज, या चमचमत्या ट्रॉफीज, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला गोटू पाटील यांनी सांगितले होते की दादा वजन देखील जबरदस्त आहे. थँक्यू गोटू पाटील यांचं देखील मनापासून कौतुक आहे. काय मेहनत घेतली या मुलानं. म्हात्रे ब्रदर्स मनापासून कौतुक. कल्पेशने देखील जबरदस्त मेहनत घेतली आहे. चेतन नवनीत पाटील असो, सगळ्यांचीच मेहनत आहे नो डाऊट. अजिंक्यचा एक एक पाठ जबरदस्त काम केलंय. आणि खास कौतुक, विशेष कौतुक तुषारदादा गावडे यांचं. अगदी सकाळी उठल्यापासून सध्या घरात काय चाललंय हा विचार नाहीये, सध्या मैदानाच्या आतमध्ये काय काय सुविधा नाहीयेत त्या अगोदर पाहिल्या पाहिजे. थँक्यू व्हेरी मच तुषारदादा गावडे. अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांच्या बाबतीत नेहमीच मिळत असतं, त्यांचंही मनापासून कौतुक करूया. बॅटर आलाय तो म्हणजे रोशन. चेंडू खाली राहिलाय, अगदी खाली राहिलाय, बॅट आधी फिरलाय, चेंडू नंतर जातोय. कॉन्टेस्ट सुरू आहे हे चेंडू फळी मधलं. मागच्या 4 दिवसात अनेक प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या. रवी दादांविषयीचं प्रेम दिसलं. मात्र एक कॉमन फॅक्टर पाहायला मिळाला, खास करून मी ज्या प्रतिक्रिया टिपल्या त्यामध्ये एक कॉमन फॅक्टर होता की एक अतिशय जंटलमॅन माणूस ज्यांनी कधी क्रिकेटचा अनादर केला नाहीये. कारण ज्या क्रिकेटनं त्यांना घडवलं त्या क्रिकेटचा रिस्पेक्ट त्यांनी सदैव केला. आणि मी म्हटलं ना की अगदी 56 वर्षाचं आयुष्य जगला हा माणूस. मात्र त्या 56 वर्षामध्ये जी किमिया केलंय ना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, ती अद्वितीय राहिली आहे. किती माणसं कमावली. आज त्यांच्या परिवारालाही हेवा वाटत असेल की एवढ्या जणांचा आदर कमावलाय रवी दादानं. मात्र दादा खरंच जसं सुशांत दादा म्हणाले, लवकर सोडून गेलास तू. नेक्स्ट बॉल अभय. कुणाल तडियलसाठी ऑन साइडला हा तडाख्याबंद स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. कबीर सिंग आपला एक्सपिरियन्स यूज करतायत. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. अजून एक षटक संपायचं बाकी आहे. संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे टीम सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. यंदाच्या वर्षात नव्यानंच ही टीम फॉर्म झाली आहे. मीरा रोडचा परिसर जर बघितला तर भरपूर मोठा परिसर आहे.
एका संघात एवढेच खेळाडू मावणार नाहीयेत. म्हणूनच आपण मागच्या दिवसात पाहिलं होतं जवळजवळ 4 ते 5 संघ मिरावट परिसरामधून या स्पर्धेसाठी आले होते. इथेही चांगला बॉल आहे, इथेही चांगला बॉल आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावा खर्च केलेत फक्त 8. वेल बोल्ड अभय, सुपर बॉलिंग. डीजे युवराजचं देखील कौतुक आहे. संध्याकाळच्या सत्रात त्याचा ड्रोन कॅमेरा सुद्धा आम्हाला दिसलाय. वेल डन हिमालय पाटील. सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड 8 डावा 1 गडी बाद. पहिल्या इनिंगची ही कहाणी आतापर्यंत राहिली आहे. पहिल्या षटकात एकच महत्वपूर्ण विकेट आली आहे. सौरव मिश्रा ज्याने मोठा फटका खेळला होता तो नंतरच्या बॉलवर बाद झाल्यानंतर धावांसाठी वणवण करावी लागते. मात्र मॅच अजून संपलेला नाहीये. 3 षटकांची ही मॅच आहे. वेळे अभावी आम्ही सगळे कॉल घेतोय, लक्षात घ्या. मात्र चेतनने एक गोष्ट मला सांगितली होती की सध्या उकाडा ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, थँक्यू, आमचे फॅन आहेत, त्यांचंही मनापासून आभार. खूप चांगलं आयोजन अजिंक्य स्पोर्ट, भावपूर्ण श्रद्धांजली रवी दादा. अनेक जणांच्या या कमेंट्स देखील आपल्याला JTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर चेतनने एक गोष्ट सांगितली होती की पुढच्या वर्षी कदाचित ही स्पर्धा करताना आम्ही उकाड्यामध्ये करणार नाही आहोत, ती लवकर करण्याचा आमचा मानस असेल. कारण मागच्या 20-25 दिवसात जो उकाडा वाढलाय, एवढे मात्र या क्रिकेटपटूंचं मला कौतुक वाटतं. एवढा उकाड्यात अफलातून क्रिकेट खेळतात ते. कुणाल तडियल आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही मॅच. 35 चेंडूमध्ये 84 धावा कुठलेत या मालिकेमध्ये कुणाल तडियल ना. तर दुसऱ्या बाजूला चांगलं सातत्यपूर्ण गोलंदाजी केलंय साहिल पाटील ना. यावेळेला अगदी चेंडूच्या रेषेत आले, तिथून ड्राईव्ह झालाय, शॉट कव्हरला हिरेन होता. एकच धाव. शांतपणे प्रेक्षक या एकूणच मॅचचा आनंद घेत आहेत. मागच्या 4 दिवसात अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील राहिली आहे या अजिंक्य जुचंद्रच्या माध्यमातून. सन्माननीय दयानंद रामचंद्र भोईर यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आले, त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट बॉल साहिल पाटील, रोशनसाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप इम्पॅक्ट होता. पंचांनी योग्य निर्णय दिलाय, लाईक बायचा इशारा. मॉन्टी घोडेकर एव्हर स्माइलिंग अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर अतिशय धीरगंभीर पंच म्हणून अमोल वेतोस्कर सर यांच्याकडे आम्ही बघतो. रिस्पेक्ट मिळालाय, याही खेळाडूंना रिस्पेक्ट मिळालाय. मगाशी अमोल वेतोस्कर रविदादांचा एक किस्सा सांगत होते. स्विच हिट साठी गेलेत, योग्य फटका नाहीये, चांगले क्षेत्ररक्षण झालंय, धावा अडवलेत, गुड फिल्डिंग, एकच धाव. इथे मात्र स्ट्राईक साठी प्रयत्न केले जात आहेत. विकेट येणार आहे, विकेट येणार आहे, रोशनला परतावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, आपण बघतोय या. मात्र ही धावा योग्य, धावसंख्या योग्य म्हणता येणार नाही. 11 धावा दिसतात आतापर्यंत फलकावर, गडी बाद झाले ते म्हणजे 2. रिप्ले मध्ये पाहूया. हा चेंडू जर बघितला तर अगदी मिडल स्टंपवर होता, तिथून स्विच हिट करायला गेले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. मात्र 1 धाव आणि दुसरी धाव घेताना फलंदाज तिथे धावचीच्या रूपानं बाद होताना दिसतोय, कारण स्ट्राईक जास्तीत जास्त कुणाल तडियाला हवी आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे यश जाधव. काय रेकॉर्ड्स केलेत यश जाधवनं या एकूणच मालिकेमध्ये. हॅट्रिक केलंय, त्याच्यानंतर फायफरी कंप्लीट केलंय आणि कडक बॅटिंग सुद्धा केली आहे या स्पर्धेत. अगदी पुरून उरलाय समोरच्या संघाला यश जाधव. 9 सेकंडला इथे जागा बनवली आहे, मात्र योग्य पॉवर नाही जनरेट करू शकले. अजून 1 धाव मिळते. शॉट फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. 2 मीरा भाईंदरचे संघ आमने सामने. आता एकूणच आपण बघतोय कामन पट्ट्यातील एक संघ इथे उपस्थित होतोय. मला वाटतं टीम 94 कामन आली आहे का? आय थिंक आली असतील. जरा प्लीज त्यांच्याशी संपर्क साधा. कारण ही सेमीफायनल सुरू आहे. मालिकावीर कोण, आणि मी निश्चितच नितीन वारे यांचं कौतुक करणार आहे. कारण ही मालिकावीरचा किताब आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त माउंटेन सायकल आपल्याला पाहायला मिळते, जी कुठल्याही प्रकारच्या सरफेसवर तुम्ही चालवू शकता. अजून 1 धाव आपल्याला इथे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. एकेरी धावा, कुठेतरी धावांचा ओघ आटलाय. षटकार इथून येणार का? प्रयत्नात आहेत प्रतीक माद्रे. यशांच्या पाठीमागून जबरदस्त आपलं ब्रेन चालवतायत. वर पिच केलाय, चांगला चेंडू आहे.
इथे 2 धावा मिळणार आहेत. अगदी आपण बघतोय या लॉंग ऑन बाउंड्री जवळ चेंडू ट्रॅव्हल झाला होता उत्कर्ष मात्रे तिथे पाहायला मिळाले. या 2 धावा संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 दिसते. सरासरी योग्य नाहीये, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग केलंय कबीर सिंग असो आदित्य शेट्टी असो त्यांनी जबरदस्त काम केलंय. त्यामुळे या मॅचवर अजूनही कंट्रोल जर बघायचा झाला तर प्रभाकर मात्रे टीमचा कंट्रोल आपल्याला दिसून येतोय. हे 2 संघ जे आपल्याला दिसत आहेत त्यांच्याविषयीची माहिती येते बघा. हे 2 संघ यातील कुठलाही संघ जर अंतिम सामन्यात पोहोचला तो तर पोहोचणारच आहे नो डाऊट. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडेल तर अजिंक्य स्पोर्ट्सच्या स्पर्धांच्या इतिहासात हे असं पहिल्यांदाच घडणार आहे की यातील एक संघ आणि त्यांची ती पहिली वेळ असेल जे अंतिम सामन्यात असतील. कारण दोन्ही संघ आपण बघतोय गोडदेव संघ हा जुना संघ आहे नो डाऊट. सध्या ते प्रभाकर मात्रे मित्रमंडळ या नावाने खेळत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो जो पिंक जर्सी मध्ये आहे तो सिद्धिविनायक बॉयज झुचंद एकूणच मीरा रोड हा संघ नव्यानेच फॉर्म झालाय. यावेळेला आदित्य शेट्टीवर प्रहार जरूर केलाय. चेंडू जास्त वेळ हवेत आहे आणि तिथे हा झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला मात्र हा झेल सुटलाय. कबीर सिंग हा झेल होऊ शकला असता मात्र कदाचित त्यांना उडी जी मारली आहे ती चुकीची मारली आहे. एनिवे मात्र इथे झेल सुटतोय. एकच धाव इथे मिळते. यश जाधवचा हा फटका जास्त वेळ हवेत राहिला होता. आदित्य शेट्टी नाराज आहेत कारण या पद्धतीच्या मॅच मध्ये अशा चुका चालणार नाही आहेत. मॅच कधीही बदलेल. नाव कुणाल तडियाला ऑन स्ट्राईक. इथे नाही तर कधीच नाही. दाखवावं लागेल कुणालला काय घडते पाहूया. षटकार. मैं जो सोचेगा वो मैं करेगा और जो मैं नहीं सोचूंगा वो तो मैं डेफिनेटली करूंगा. कुणाल तडियाल नाव आहे. षटकार आलाय. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला अगदी त्याची जागा म्हणजे तो प्लॉट नक्कीच दाखवलाय. गुड शॉट. जबरदस्त षटकार. धावसंख्येमध्ये लगेच उडी घेतली. धावसंख्या गेली ती म्हणजे 22 वर. कुणाल तडियाल या मालिकेत धावांचा रतीब घातलाय. आतापर्यंत 40 चेंडू फेस केलेत आणि धावा कुठले तब्बल 95. वेल डन कुणाल तडियाल. नेक्स्ट बॉल आदित्य शेट्टी. यावेळेला लाफ्ट करायचा होता मात्र अगदी बॅटची बॉटम एज लागली आहे. चेंडू डीप मिड विकेटला येतोय जरूर मात्र एकच धाव मिळणार आहे. साहिल पाटील जबरदस्त डिसिजन. अगदी चेंडू पकडल्यानंतर लगेच पुढे आले. एकच धाव इथे मिळते. यश जाधवकडे स्ट्राईक आहे आता. आता या मालिकेत आदित्य शेट्टी विंटेज आठवलाय. अगदी कित्येक वर्षापासून या मैदानावर तो खेळण्यासाठी येतोय. मागच्या 20 वर्षापासून तो या मैदानावर येतोय. यात कोणतीही अतिशयोक्ती नाहीये. अफलातून क्रिकेटपटू. शॉर्ट बॉल आहे आणि त्याला ही जागा दाखवली आहे. काय फटका खेळलेत. नाव यश जाधव ऑन ड्युटी. षटकार. या मालिकेतील तब्बल 259 षटकार पूर्ण. स्वागत करूया विश्वजित दादा पाटील यांचं. वेलकम दादा आपलं स्वागत आहे. नेहमी सहकार्य देणारे व्यक्तिमत्व. अगदी उद्घाटन सोहळ्याला देखील विश्वजित दादांची हजेरी होती. वेलकम दादा आपलं स्वागत आहे. या षटकारानं मात्र धावसंख्येवर निश्चितच अजून चांगली उभारी मिळाली. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली तब्बल 29. 2 गड्यांच्या मोबाईलला ती धावसंख्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील संधी आहे. 1-6 एकूणच ही कहाणी राहिली या ओव्हरची. आदित्य शेट्टीवर आक्रमण केलं जात आहे. नेक्स्ट बॉल. अजून एक मोठा षटकार. यश जाधवला पहा आणि पाहतच राहा. काय बॅटिंग सुरू आहे. अगदी पहिल्या काही चेंडू मध्ये अगदी यश मिळत नव्हतं टीम सिद्धिविनायक बॉयज मीरा रोडला. मात्र जशी या ओव्हरची सुरुवात झाली या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 चेंडू मध्ये आले तब्बल 20 धावा. कहाणी में ट्विस्ट. काय सामने बदललेत आणि त्या बदलाचं द्योतक आहेत ना आपला रवी दादा देखील त्याच गोष्टी करायचा. अगदी जेव्हा बॅटिंग झाली नाही तेव्हा गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक. किती षटकं टाकली असतील मला वाटतं श्यामदालाच विचारावं लागेल.
वेलकम वेलकम द ग्रेट मराठीचे संस्थापक तसेच अग्रिसेनेचे पालघरचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय मोहनदादा पाटील यांचं आपण स्वागत करूया. वेलकम वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हेमंतभाई वर्तक यांचं देखील आपण स्वागत करूया. लेगबायचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच. इथेही एक धाव मिळते. या एका धावेने संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 36-37 धावांचं लक्ष्य आहे 3 षटकामध्ये. अजून मोठी कामगिरी करावी लागेल. टीम 94 कामन कुठे तुम्ही आला असाल तर टीम कॅप्टनला विनंती करतोय या मुख्य मंचाच्या दिशेने प्लीज. अनेक अनेक स्वागत मुख्य मंचावर. मोहनदादा पाटील यांचं वेलकम. येत्या काळात त्यांची स्पर्धा अजिंक्यच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी 8 तारखेपासून श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक येतोय मित्रांनो. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. लाखोची पारितोषिकं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य असणार आहे त्या स्पर्धेची पारितोषिकं म्हणजे ट्रॉफीज. त्यामुळे निश्चितच ती स्पर्धा देखील पाहायला विसरू नका. दिनांक 8 एप्रिल ते अगदी 12 एप्रिलपर्यंत ती क्रिकेटची रणधुमाळी याच मैदानात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अग्रिसेना आणि एकूणच जुचंद्र शाखा यांच्या शिवसेना शाखा यांच्या मार्फत त्या एकूणच स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रदर्शन लाईव्ह कडून देखील रविदादाला भावपूर्ण श्रद्धांजली आलय. म्हणजे महान पाटील आणि त्यांच्या एकूणच हर्षद पाटील असो महान असो या सर्वांकडून देखील रविदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. हे सगळे आपले मान्यवर. भरपूर प्रेम मिळालंय. भरपूर प्रेम रविदादांनी देखील त्यांना दिलंय आणि आस्थेचा विषय ठरलाय रविदादा म्हणजे आमचा. तर त्यामुळेच त्यांच्या सगळ्या रविदादांच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी आज एकवटली आहेत. चला या एकूणच मॅचच्या उत्तरार्धाकडे जाऊया. 37चं लक्ष्य आहे आणि निश्चितच आमचे पुन्हा दोन्ही समालोचक मित्र तुमच्यापर्यंत जॉईन असतील. या ऐकूया तुषार यांना, या ऐकूया निशांत यांना. थँक्यू. चला चला बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टीम गोडदेव प्लीज विनंती करतोय. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम कामन, चला टीम 94 कामन आपण देखील आयोजकांचे लगेच संपर्क साधा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष पाटील यांच्या माध्यमातून चांगली कमेंट आपण बघतायत. आमचे कॉमेंटेटर मित्र संकेत जी पाटील सर यांच्याकरिता जर पाहिले गेले तर ही कमेंट आपल्याला पाहायला पडते. नाईस कॉमेंट्री. चला स्वागत करूया मुख्य मंचावर सुजयेश विजय शेठ पाटील यांचं. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे आणि निश्चितच अगदी वेळेवर तुम्ही इथे आलात. अगदी काही क्षण एकूणच या स्पर्धेतले बाकी आहेत. हा सेमीफायनलचा सामना सुरू आहे, त्यानंतर आपण फायनल खेळवणार आहोत. 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ मीरा भाईंदरचे. एका बाजूला टीम जी पिंक जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी 3 षटकामध्ये 36 धावा पूर्ण केले, 37 धावांचं लक्ष ठेवले. ती टीम म्हणजे सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. तर त्यांच्या समोर संघ आहे जो आता सध्या बॅटिंग करण्यासाठी उतरला आहे, तो म्हणजे टीम आपल्याला पाहायला मिळते प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव. शुभेच्छा आमच्या एकूणच सर्व मान्यवरांच्या वतीनं. या ऐकूया पुन्हा एकदा निशांत आणि एकूणच तुषार यांना. थँक्यू. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला बॉल कालच्या दिवसामध्ये जर पाहिले गेले तर ज्या गोलंदाजावरती विक्रम आहेत, लगातार 5 बॉल 5 षटकार आणि लगातार 5 बॉल 5 अगदी जर पाहिले गेले तर 2 ओव्हरमध्ये जबरदस्त जर पाहिले गेले तर 5 पर ज्या गोलंदाजाने कम्प्लीट केलंय असा विक्रमी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश जाधवला आपण बघता. पहिला बॉल आलाय वाईटच्या स्वरूपात. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत निशांतजी पाटील, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट खोल आत टाकलाय. फ्लिक करायचा होता, शरीराचा वेध घेतलाय आणि ते सिंगल मिळाली.
लेग बायच्या स्वरूपात चांगला चेंडू पाहायला मिळाला. यश जाधव कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी, बॅटिंगही चांगली केली. या मॅचमध्ये धावा रोखायच्या आहेत आणि त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. टार्गेट तर सेट झाले, 37 करायचे आहेत आजच्या दिवसात. एक मात्र असा संघ आहे अगदी संपूर्ण महाराष्ट्रातील टॉपेस्ट 1चा संघ अर्थात गोरसई त्या संघाला देखील पराभवाचा धक्का दिलाय. अर्थातच प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोरदेवा टीमने आणि त्याचा जबरदस्त खेळ राहिलाय. तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती कबीर सिंग. या जाधवाला दाखवलं जातं ज्याप्रमाणे कालचा दिवस यशने गाजवला. नवनिर्वाचित संघ आहे, नव्याने संघाची बांधिलकी जोपासली आणि जबरदस्त खेळ राहिला या संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे डॉट बॉल आलाय. पाहिजे निशांतजी, यश असा गोलंदाज आहे कित्येक स्पर्धा त्याने खेळल्यात, अनुभव फार मोठा आहे. त्याला माहिती आहे कबीर स्विचिट खेळण्यासाठी जाईल, त्याने बॅटची ग्रीप बदलली, परंतु इथे पहा लेग स्ट्रोकवरती बॉल हाताळला आणि त्याच कारण मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला, खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड खऱ्या अर्थानं गोलंदाज यश जाधवने दाखवला. वेगवान चेंडू टाकला आणि इथे चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 37 धावा या मॅचमध्ये रोखायच्या आहेत. एका टीमला धावा बनवायच्या आहेत तर एका टीमला धावा रोखायच्या देखील आहेत या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल यश जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी कबीर सिंग. मागील काही मॅचेस मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि त्याच्याच विरोधात कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त कटरचा वापर केलाय, कमी गतीने चेंडू टाकलाय आणि अगदी चकित झालेत फलंदाज कबीर सिंग या मॅच मध्ये. यश जाधव यासाठीच ओळख आहे या गोलंदाजी. मोठमोठ्या अगदी जो स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाज राहिले. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, अगदी क्षेत्ररक्षक पोहोचलाय डाऊन दी बॉल. या मॅचची महत्वाची विकेट, गोल्डन विकेट मी तर म्हणेन. कबीर सिंग विकेट जाईल खात्यामध्ये. अर्थातच गोलंदाज यश जाधव विकेट सेट केलेली आहे या मॅच मध्ये. ट्रॅप रसला ओव्हरपिच चेंडू इन्व्हाइट केलं मोठा फटका खेळण्यासाठी. खऱ्या अर्थानं बॉटम एटचा खूप चांगला वापर केला परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते. डीप मध्ये फिल्डर होते आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट या मॅच मध्ये आणि तदनंतर सिद्धिविनायक बॉईज मिदा रोड संघाचं सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. यश जाधव अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस अक्षरशः गाजवला या गोलंदाजाने. आज देखील लाजवाब गोलंदाजी यश जाधवच्या माध्यमातून आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफटकावरती लागल्यात. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय मॅच मैदानाच्या आतवर रंगत असताना 2 टीम्स, एका बाजूला भाईंदर आणि दुसऱ्या बाजूला मीरा रोड परिसरातील अगदी बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड आणि त्यांचे उपक्षात जर पाहिले गेलं तर प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोरदेवा संघाला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटिंगसाठी दाखल झालेत. अगदी सकाळच्या 17 पासून हा खेळाडू जणू काही गोरदेव टीमसाठी धावूनच आलाय. आदित्य शेट्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निशांत सर या फलंदाजाने हवेच्या विरोधात देखील या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती षटकार ठोकलेत. पॉवर हाऊस आहे या संघाची, ताकदीचं घर आहे आदित्य शेट्टी. सकाळच्या 17 मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली. मागील मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिलं. बॉलिंग ट्रॅक वरती यश जाधव राऊंड विकेट. इथे कोला टाकलाय, चांगला चेंडू, आणखीन एक दर्जेदार चेंडू यश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत, फलंदाजाला रीड करतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पिन पॉइंट यॉर्कर होता, खोलात टाकला होता, अगदी शरीराचा वेध घेतला. अप्रतिम चेंडू, लाजवाब चेंडू यश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. धीमागतीचा बॉल होता, ओळखू नाही शकले. याही वेळेला जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज OUT. या स्पर्धेमध्ये गोलंदाज यश जाधवने जो काही कारनामा केलाय मला तरी वाटते या स्पर्धेमध्ये अजून कोणी केलं नसेल. प्रत्येक षटकागणित विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा 2 गडी बाद यश जाधवला दाखवलं जातंय. JTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन काय गोलंदाजी राहिली या खेळाडूची. जबरदस्त टीम मिटिंग, टीम हडल या ठिकाणी आपण बघतायत. टार्गेट सेट झाल्या 37 2च बनल्यात. म्हणजे काय 12 बॉलमध्ये आता 35 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल.
निशांत सर मॅच अजून संपलेली नाही आहे. मॅच अजून देखील बराबरीच आहे. 50-50 मॅच. येणारे बॉल 12 करायचे 35 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. महत्वाची विकेट आदित्य शेट्टीला बाद केलं, त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद केलं. मोठी विकेट या मॅच मध्ये. या अगोदर जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपल्याला कबीर सिंग पाहायला मिळाला. इथे आदित्य शेट्टीची विकेट महत्वाची होती. लाकूड तोड गोलंदाजी या मॅच मध्ये यश जाधवने केली आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, स्वयं पर विश्वास रखो, पत्थर क्या पहाड भी तुटेंगे. स्वतःवरती विश्वास असला ना तर काही होऊ शकतं. आणि आज या मॅच मध्ये यश जाधवने स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि अप्रतिम कामगिरी केलेली आहे. परिस्थितीची जाणीव असली ना की आकाशाला देखील गवस निघालता येते आणि पहिल्या षटकामध्ये आकाशाला गवस निघालणारी कामगिरी यश जाधवने केली आहे. येणारे 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. या ठिकाणी रविदादाला आदरांजली. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि खऱ्या अर्थानं शिस्तबद्ध आयोजन आणि समालोचन वरच्या दर्जाचं. आणि कोकणात स्पर्धा सुरू असल्यामध्ये मनीष पाटील सर या स्पर्धेला येऊ शकलेले नाही आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग. इथे सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 3 या आकड्यावरती दबाव टाकलाय या मॅच मध्ये प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव या संघावरती. निश्चित स्वरूपात, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले नाही. या दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे धावा जर बनवायच्या असतील तर अश्विन यादव आणखीन एक युवा आणि अगदी यंगस्टर गोलंदाज आहे. कालच्या दिवसात अश्विनचे झेल, अश्विनची गोलंदाजी ही देखील जर पाहिलं गेलं तर एक वेगळं चॅलेंज होतं. कारण की अश्विनने कालच्या दिवसात जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळ केला. खरं तर सिद्धिविनायक बॉईज मिरवल्या टीमचं मी यासाठी कौतुक करतोय कारण की कालच्या दिवसात त्यांचा दिवस होता मित्रमंडळ निशांत सर. कारण की ज्याप्रमाणे त्यानं जो काही खेळ दर्शवला तो मात्र वाखाणण्याजोगे. परंतु आजचा दिवस गोडदेव संघाने देखील गाजवला, विसरून चालणार नाहीये. गोरसाईला पराभूत करून इथे पोहोचलेले आहेत. बॉल सोडून दिला गेला. अगदी जर पाहिले गेले तर व्हाईट बॉलचा इशारा मॉन्टेजी घोडेकर सरांच्या माध्यमातून देण्यात आला. व्हाईट बॉल आलाय. मॅच मध्ये अगदी जर पाहिले गेले तर धावा जर अशा आल्या तर गोडदेव टीमचा देखील पलवट होईल. 33 लक्ष करत असताना इथे धावा फटकावरती फक्त आणि फक्त 4 लागल्यात. गडी बाद झालेत ते म्हणजे 2. अश्विन यादव संघाचा कॅप्टन. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज कुणाल कडियार हा कॅप्टन आहे या मॅच मध्ये. परंतु अश्विनने देखील कित्येक वर्ष संघाचं नेतृत्व केलंय. तो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि पहिलाच बॉल व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन यादव. राईट आर्म राऊंड विकेट. समोर प्रतीक पाटील. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. आणखीन एक चांगला चेंडू. वा काय सामना रंगलाय, रंगतदार सामना. प्रत्येक क्रीडा रसिकाला असाच सामना हवा असतो आणि तसाच काही सामना या क्रीडांगणावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम सामना इथे पाहायला मिळतोय. 10 बॉल 33 करायचे आहेत. स्ट्राईक एंड वरती प्रतीक आहेत. आणखीन एक जबरदस्त फलंदाज आहेत या मॅच मध्ये. धावा करायच्या आहेत. प्रतीक पाटील. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. कुणालने डायरेक्ट हिट केलं. बेल्स डाऊन तर झाल्यात आणि पंचांचं बोट आता आकाशामध्ये जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेवा टीमला आणि इथे परतावं लागेल फलंदाज प्रतीक लटकाऊच्या दिशेने. 9 बॉल आणि करायचे 33 धावा. यावेळेस जर पाहिला तर 8व्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाजाला बाद केलं. डायरेक्ट हिट केलं कुणालने आणि प्रतीक पाटील या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात या मॅच मध्ये बाद झालाय. दबाव टाकलाय प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव या संघावरती. तो हाच संघ आहे ज्या संघाने मागील मॅच मध्ये गोरसी सारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला. परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी हा संघ अडचणीमध्ये सापडलाय. परंतु बॅटिंग करत असताना इथून जर पाहिलं ना तर एका बाजूला प्रतीक म्हात्रेला चांगली कामगिरी करावी लागेल. संघातील प्रत्येक खेळाडू सांगत असेल संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे. आणि खऱ्या अर्थानं ती नाव पहिले तरी घेऊन जावं लागेल. एका बाजूला प्रतीक म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला साहिल पाटील मैदानावरती एंटर झाला या मॅच मध्ये. 9 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. कबीर सिंग जशी विकेट गेली ना त्यानंतर जर पाहिलं तर मॅच वरती पलटवार झालाय निशांत सर. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन यादव काय जबरदस्त कमालीची कामगिरी करतायत. कबीर सिंगची महत्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये यश जाधवने प्राप्त केली. दबाव टाकला. इथून धावा बनत नाही आहे. धावांसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. अश्विन यादव
पुढे खेळण्यासाठी ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोठा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. साहिल पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. आता धीरज विचार करतील की उडी मारायला हवी होती की नाही, कारण की इझिली बॉल अडला असता. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन ट्रॅक ऑन साईडला टर्न करत असताना डीप विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आले आणि अगदी जर पाहिले गेलं तर त्याला हुलकावणी देत असताना बॉल सीमारेच्या पलीकडे. मॅचला पुन्हा एकदा जर पाहिलं तर पलटवार करण्याचा प्रयत्न केला जातो. धावा धाफडकावरती लागल्यात 8, येणारे बॉल असतील 8 आणि 8 बॉलमध्ये करायचे आहेत 29 धावा. कोण जिंकेल कोण जिंकेल कोण जिंकेल, फायनलमध्ये कोण पोहोचेल याची प्रदक्षिणा प्रत्येकाने लाभले. एका बाजूला मीरा रोड, दुसऱ्या बाजूला भाईंदर आहे. नितीनजी वारे सांगत असतील की बाबा आमचा उत्तरांचा संघ पराभव झाला, परंतु आता भाईंदरचा आणखीन एक माझा जणू काही संघ आहे, अर्थातच गोडदेव संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा अश्विन यादव तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. चांगली फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. मास्टर माइंड त्या ठिकाणी पाहायला मिळाले. कंप्लीट केली जाईल का? आणि इथे जर पाहिलं कंप्लीट केली जाईल का? आणि इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, दुसरी धावेसाठी साहिल वेगाने धावले परंतु प्रतीक थोडेसे मागे राहिलेत. परंतु धाव कंप्लीट केली आहे का अगदी पाहिलं जाईल, पाहणी केली जाईल. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. भरपूर महत्वाचा सामना, सेमी फायनलचा सामना. टीम 94 कामन संघ या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल झालाय आणि या सामन्यामधून जो संघ जिंकेल ना तो फायनल मध्ये आपल्याला नक्कीच टीम 94 कामन या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. अप्रतिम क्रीडा स्पर्धा, लाजवाब क्रीडा स्पर्धा, जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेटची कक्षा रुंदावणारी क्रीडा स्पर्धा. आणि या स्पर्धेने जर पाहिलं तर भरपूर सारे विक्रम केलेत, कारण या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 41 धावा, या स्पर्धेमध्ये फायपर, या स्पर्धेमध्ये 50 आणि ते फलंदाज. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. आमचे तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. OUT धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. विकेट जाते. मैदानाच्या आतमध्ये आता दबाव, प्रेशर जो आहे तो पुन्हा एकदा क्रिएट होतोय. आणि कालच्या दिवसात देखील आपण बघितलं हा ॲक्शन रिप्ले JTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातो. क्लिअर क्वालिटी आणि चांगली एक क्लिअरिटी. हा ॲक्शन रिप्ले स्लो मोशनमध्ये फलंदाज नाही पोहोचू शकले आणि त्याचकराचं मैदानाच्या आतमध्ये विकेट जाते, फलंदाज बाद. चला टीम 94 कामन टीमचे कॅप्टन लगेचच पाठवून द्या. वैभव धूम आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, कौतुक करावं लागेल सर्व आयोजकांचं, अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र परिवाराचं, कारण की प्रत्येकाने घेतलेली मेहनत आज या स्पर्धेला अगदी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त वळले लागले. पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय ही क्रिकेटची स्पर्धा. आज रविदादा आपल्या जरी नसले परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित आहे. जुचंद्र गावातील स्थानिक व्यक्तिमत्व, काही जर पाहिलं तर नागरिक उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या मध्ये दाखल होतात. इंडिया नंबर 6 वरती ज्या आघाडीला 2 ते 3 वर्षपूर्वी मागे झाला तर हिरेन मात्र ॲज अ ओपनर बॅटर, परंतु थोडासा तो मागून आलाय. 6व्या क्रमांकावरती हिरेन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. धावा धाफडकावरती लागल्या आहेत फक्त आणि फक्त 10 धावा. चला स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करा. येणारे 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे. स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा कॅप्टन साहिल पाटील. साहिलला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं 6 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 धीरज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती धीरजला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. हो, पहिल्याच बॉलवरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. मिड विकेट रिजनला फिल्डर आहे. डीप मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघाच्या गोलंदाजाने डोकं वरती केलंय, दबाव टाकलाय फलंदाजांवरती. मोठे फटके येत नाहीये. मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. साहिल पाटील आजच्या दिवसामध्ये लाजवाब खेळ यांच्या संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय, परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी हा संघ मागे राहिलाय, परंतु सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. टीमचे कॅप्टन स्ट्राईक एंड वरती साहिल पाटील. पुढचा बॉल इथे फटका चांगला. वा, साहिल पाटील
त्याच्या रडार मध्ये होता, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच अजून देखील संपलेली नाही आहे, कारण की गोडदेव संघ जिंकलेला नाही आहे. ऍक्शन रिप्ले, काय फटक्याला रीच केलं, ऑन साइडला उडवलं बॉल आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साहिल पाटीलची ताकद, साहिल पाटीलची नजाकत या बॉलवरती दिसून आली. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्या. जबरदस्त मॅच. येणारे बॉल 4 आणि निशांत सर 19 धावा करायच्या आहेत. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. काय सामना पाहायला मिळतोय, लाजवाब सामना, रंगतदार सामना. जोपर्यंत मैदानावरती मी उभा आहे तोपर्यंत सामना संपणार नाही. रोवले पाय रण मैदानी, हा पठ्ठ्या असाच हरणार नाही. आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला या मॅच मध्ये. आणखीन एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल, साहिल वेगाने धावले. कंप्लीट होईल का दुसरी धाव? हो, झाली आहे कंप्लीट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 धावा. येणारे 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. साहिल पाटील या मॅच मध्ये संघर्ष करतायत. संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव या संघाने दाखवलंय. परंतु या मॅचच्या शेवटच्या चरणावरती 3 चेंडू मध्ये 17 धावा या टीमला बनवायच्या. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज, आणि धीरजच्या विरोधात देखील धावा येऊ लागलेत. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. साहिल मध्ये क्षमता आहे, अबिलिटी आहे, कुवत आहे. आता 3 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. मॅच वरती अजून मजा येईल, मजा येईल. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा आलाय. एकदा पुन्हा एकदा अवंतर स्वरूपात प्राप्त केली जाईल. संघाची धावसंख्या फटकावरती 21. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. दबाव धीरज वरती, दबाव फिल्डर वरती, दबाव फलंदाजावरती, दबाव खेळाडू कक्षामध्ये देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये शिरकाव केलाय, या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाने. महत्वाचा चेंडू होता आणि हा चेंडू आलाय डॉट. चांगला बॉल, चांगला बॉल. एकच बॉल टाकायचा होता चांगला, आणि तो गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या स्वरूपात टाकलाय. डॉट बॉल आलाय. या पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सौरव तयार. 2 मध्ये करायच्या 16 धावा. इथे फटका आलाय ऑन साइडला, लेट पण थेट. साहिल पाटील गोडदेवचा सुपरस्टार, आणि त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. हात ब्रेक करून पूल केला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. पुल शॉटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो साहिलच्या बॅटमधून. काय लवकर या चेंडूला पाहिलं होतं, लवकर रीड केलं आणि तदनंतर हा मोठा फटका. परंतु निराश आहे साहिल पाटील या मॅच मध्ये, कारण इथून जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथे आणखीन एक चांगला बॉल आणि इथे सामना जिंकलेला आहे सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाने. कुणालच्या टीमने, अश्विन यादवच्या टीमने कमाल केली आहे आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या श्रद्धांजली चषकामध्ये फायनल मध्ये इंटर झालाय सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघ. आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही संघ जर पाहिलं तर पहिल्यांदाच फायनल मध्ये दाखल झालेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या